महाराष्ट्र प्रदेशाला भक्तीची फार प्राचीन परंपरा लाभली आहे. लौकिक जीवनातील कर्मकांडाचा निषेध करून भक्तिधारा वाहती करण्यासाठी विविध संप्रदायांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. भारत भूमीत आर्य लोकांचे आगमन होण्यापूर्वी शिवाला भजणारे लोक आणि त्यांची संस्कृती नांदत होती. ज्ञात इतिहासानुसार इसवी पूर्व कालखंडात येथे शैव संप्रदाय जनमानसाला प्रिय झालेला होता. त्याचेच रूप 9 नाथ आणि 84 सिद्धांनी नाथ संप्रदायाच्या स्वरूपात विकसित केले. सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट आणि देवगिरीच्या यादव घराण्याच्या कालखंडात नाथ संप्रदायाचा विस्तार झाला. नाथ संप्रदायाच्या आचारधर्मात सांगितलेल्या योगाद्वारे निर्गुण ब्रह्माच्या प्राप्तीचा मार्ग महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक प्रांतात अंगीकारणारे अनेक सिद्धयोगी तयार झाले. सिद्धयोग्यांची मोठी परंपरा महाराष्ट्र आणि बृहन महाराष्ट्रात नांदताना दिसते. त्यापैकीच एक सिद्धयोगी म्हणजे सिदाजी आप्पा हे होत. रानावनात गाई म्हशी सांभाळून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या गवळी समाजास सिदाजी आप्पांनी आपलेसे केले. त्यांच्या सुखदुःखात संकटकाळी त्यांना अभय दिले. संत ज्ञानेश्वर हेही नाथ संप्रदायिकच. त्यांची नाथ सांप्रदायिक शिष्य परंपरा आजही महाराष्ट्रात नांदते आहे. इतर पंथीयांनीही आपापल्या कुवतीनुसार वाङ्मयाची निर्मिती केल्याचे आढळून येते. समन्वय बुद्धीने समाजाचा उद्धार करण्याचे कार्य सिदाजी आप्पा यांनी केले आहे. त्यांची आरती करताना मनात आर्ततेचे भाव निर्माण होतातच. एक वेळ अहमदनगरच्या बादशहाने गवळ्यांना इस्लाम धर्माची दीक्षा देण्याचा हुकूम काढला. अंमलबजावणीसाठी फौज आल्यावर गवळीवाडा भयभीत झाला. तेव्हा सिदाजींनी त्यांना भयमुक्त केले. बादशहाचे मतपरिवर्तन झाले. स्वधर्म आणि स्वधर्माचरणास सिदाजींनी दिलेले महत्त्व पाहून समाज त्यांची आरती करतो. सिदाजी गोर खीराया, बाळली गोर खीराया, हिरोबा गोर खीराया. आरती वो वाळू, बहु आरती वो वाळू, लागो तुझी आबाया, लागो तुझी आबाया. हाती वेताची काठी देव येता देखिले, सिदाजी येता देखिले. सुवर्णाच्या सिंहास्थानी देव स्थापिले. उजळोनी आरती देवा पुढे ज्योत पाजळली, गादी पुढे ज्योत पाजळली. कापूरन उदबत्त्यांची बहुप्रकाश पडली. लिंब आणि नारळ गादीची पूजा मांडली, सिदाजीची पूजा मांडली. बेलपत्र चढविता गादीला, बेलपत्र चढविता गादीला, भौशोभानी गादीला भौशोभानी. जय देव सिदाजी गोर खीराया, बाळली गोर खीराया, हिरोबा गोर खीराया. आरती वो वाळू, बहु आरती वो वाळू, लागो तुझी आबाया, लागो तुझी आबाया. चौखंडामध्ये देवा नाव तुमचं थोरलं, सिदाजी तुमचं चांगलं. श्रावण मासीन दैव भंडाऱ्यास आलं. झाण्याताण्यानं देवाचं अंगण भरलं, सिदाजीचं भंडार भरलं. नाचती गोंधळीन दंडी गाणं चाललं. धर्मशाळेमध्ये देव सभेला बसले, सिदाजी सभेला बसले.
हार तुरे चढविता देवाचे, हार तुरे चढविता देवाचे, तेज फाकले देवाचे, तेज फाकले. जय देव सिदाजी गोरखी राया, बाळनी गोरखी राया, हिरोबा गोरखी राया. आरती गो वाळू बहु आरती गो वाळू, लागो तुझी आबया, लागो तुझी आबया. विजेच्या दिवशी देवाची महिमा मोठी, सिदाजीची महिमा मोठी. ऐरावतीवर बसून चारी रस्ते मिरवती, निर्वोनी येता देवाची अंघोळ होती, सिदाजीची अंघोळ होती. चव भोवती दैव काशीचा वेडा पडती, दूध आणि तुपानी देवाला नाव घालती, सिदाजीला उठणे लाविती. तुझ्या तीर्थाची आवड, तुझ्या तीर्थाची आवड, अवघ्याला मोठी आवड, अवघ्याला मोठी. जय देव सिदाजी गोरखी राया, बाळलिंग गोरखी राया, हिरोबा गोरखी राया. आरती वो वाळू बहु आरती वो वाळू, लागो तुझी आबया, लागो तुझी आबया. चौथे दिवशी देवाला आरती केली, सिदाजीची आरती केली. सर्व दैव मिळून अवघे दर्शनास आली. दर्शन घेता देवाची आज्ञा झाली, सिदाजीची आज्ञा झाली. बोले आणि बागवळी देवाची आरती गायली. हात जोडून राहिलो विनंती केली, सिदाजीला विनंती केली. तुमचे नाव घेता, तुमचे नाव घेता, देही पवित्र झाली, देही पवित्र झाली. जय देव सिदाजी गोरखी राया, बाळलिंग गोरखी राया, हिरोबा गोरखी राया. आरती वो वाळू बहु आरती वो वाळू, लागो तुझी आबया, लागो तुझी आबया.